हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. मी दीपाली तुमचा लोकमत फिल्ममध्ये स्वागत करते आणि आज बघा माझ्यासोबत कोण आहेत. दोन असे व्यक्तिमत्व ज्यांच्यावरती हा शोचा भार आहे आणि दोन इतके उत्तम कलाकार आहेत. टॅलेंटेड, भरभरून, हँडसम, स्मार्ट, डॅशिंग आणि मराठी इंडस्ट्री मधले बेस्ट परफॉर्मर आणि एकमेव असे ऍक्टर के सगळेच करतात. ही काय इंट्रोडक्शन द्यावं लागणार आहे का मला. बघा इंट्रोडक्शन इतकं सुंदर झालंय. हेच बॉन्डिंग आणि हेच प्रेम आम्ही इतके महिने बघत आलोय आणि हेच हवंय आम्हाला बघायला. स्वागत आहे तुम्हा दोघांचं लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. सॉलिड ओपनिंग केलेलं आहे, सो मला काय आता वेगळी ओपनिंग करायची गरज नाहीये. पण भाऊबीजचं निमित्त आहे आणि तुम्हा दोघांचं नातं आम्हाला माहितीच आहे. पण मोनिका म्हणतात ना की आपल्या आयुष्यात सख्खा भाऊ असतो किंवा काही, तर त्याची कमी भरून टाकणारी माणसं फार कमी मिळतात आपल्याला जवळची. अमितचं तुझ्या आयुष्यातलं स्थान काय? अगं कुठेतरी अजिबात नाही असं हे त्याला वाटत असेल. पण अगं म्हणजे सुरुवातीपासूनच एक वेगळंच बॉन्डिंग आहे आमचं की आम्ही एकमेकांकडे बघतो आणि डायरेक्ट सीनच्या मध्ये हसायला लागतो. पण हे तर स्टार्टिंगची फेज झाली. मधली फेज जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा अमितनी जी काही माझी काळजी घेतली आहे ना, ती म्हणजे लिटरली सख्ख्या भावासारखं, एक जवळच्या मित्रासारखं आणि वर्षानुवर्ष ओळखणाऱ्या मित्रासारखं घेतलेलं. आणि हाच नाही, मला त्याची बायको पण श्रद्धा पण सतत काही ना काहीतरी सांगायची किंवा जेव्हाही आम्ही फोनवर बोलायचो इतके छान शब्द आणि इतकं केअरिंग नेचर. काल आमचा फोन झाला, ती म्हणाली तुम्ही आमच्या घरीच येऊन का नाही राहत. तेव्हा असं लागे घरी वगैरे ते म्हणे अगं घरी ये की राहायला, काही टेन्शन नाही, आपण एकत्र रमी. म्हटलं की अगं वृंदासाठी त्यांचं हे सगळं प्रेम. पण ओव्हरऑलच तू बघतीयस तर असं एक रिलेशन आहे की सख्खा भाऊ काय, जवळचा मित्र काय, इतकं छान आमचं बॉन्डिंग. अमित, सख्खी बहीण तर आहेच, पण मोनिकाचं एक वेगळं स्थान तुझ्या आयुष्यात. सख्खी बहीण नाहीये मला. नाही तुला सख्खी बहीण नाही, मला सख्खा भाऊ नाहीये. मी एकुलता एकच आहे. ओके. सो एक बहीण आहे माझी जी दरवर्षी राखी बांधते. माझी 30-32 वर्ष ती येते आणि ती एकमेव अशीच आहे जी मला राखी बांधते. बाकी ज्या बहिणी आहेत माझ्या त्यांना मी ओके बहिणी आहेस तू, राखी नाही. ओके, अच्छा अच्छा. पण सेटवरती जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो हिला तर मला आजही लक्षात आहे, मी पहिल्यांदा हिला पाहिलं होतं आमच्या लुक टेस्टच्या वेळेस गोरेगावमध्ये आमचं लुक टेस्ट होतं. तेव्हा ही आली होती मध्येच कुठून तरी आणि आमचं लुक टेस्ट सुरू होतं. मध्येच रेडी होऊन आली, पटापट माझं करा, मला जायचंय, हा निघायचंय. कारण अगं लीडचं इतका वेळ असतो, त्यांचा अप्रुव्हल यायला वेळ लागतो. मग हा लुक, मग तो लुक. माझा एक तर फायनल झालेलाच होता आणि आय गेस अंजलीताई होती तेव्हा, तर माझा लुक तर फायनलच आहे. पटकन माझे फोटो काढा, 2-3 ड्रेस आहेत त्याच्यामध्ये आणि मला सोडा, मग पटकन सोडा. लीडला कसं बसून राहायला लागतं, मग विग लावा, मग हा साईडला भांग करा, तो असा भांग करा, असं सगळं मग त्यांना बसायलाच लागतं ना. म्हणून मी म्हटलं होतं की लवकर. मोठी बहीण अशीच असते. मी मोठी असले तरी, मी सिरियल मध्ये मोठी असली तरी खऱ्या लाईफ मध्ये मी खूप लहान आहे त्याच्यापेक्षा. ही आता 18 वर्षाची झाली माहिती तुम्हाला. नाही, काल आपण काय म्हणत होतो, मी पाळण्यातच मी लहान आहे, प्राजक्ता ताई म्हणजे कल्पना आहे तरुण आहे, मी लहान आहे आणि हा अजून पाळण्यातच आहे आणि अश्विन अजून किडे चाललेले असतात आमचे. ओके. पण म्हणजे आता भाऊबीजच्या निमित्ताने मी तुम्हाला विचारते की आता पहिली ओळख झाल्यापासून मलाच भीती वाटली. ओके ओके. सो भाऊबीजचं निमित्त आहे त्याच्यामुळे पहिली भेट तर तुम्ही सांगितली लुक टेस्टच्या वेळेला झालेली, पण त्याच्यानंतर ना हळूहळू बॉन्ड व्हायला थोडा वेळ लागतो. सो तुम्ही जलप कधी झालात की नाही आता वाटते ही आपली खूप हक्काची माणसं आहेत किंवा तो हक्काचा माणूस आहे, असं व्हायला किती वेळ घेतला? ऍक्च्युली खरं सांगू ना तर आम्हाला असं कधी जलप झालो काय झालो हे माझ्या लक्षात नाहीये. नाही रे, असं काही आम्ही आधीपासून असेच होतो, व्हेरी ऑर्गॅनिक. म्हणजे तुला सांगतो पहिल्यांदा कळलं की अच्छा काही टँट्रम नाहीये आणि इझी टू कॉन्व्हर्सेशन किंवा हॅपी गो लकी आणि बबली आणि या सगळ्या झोन कॅरेक्टर मध्ये आहोत मी. बट ओव्हरऑलच म्हणजे सगळ्यांची माझ्याशी शेअर करण्याचं खूप वेगळं एक कनेक्शन होतं. आणि इवन विथ अमित पण मला असं वाटतं की त्याच्याशी गप्पा मारताना ना तुला कधी असं वाटणार नाही की दुसऱ्या कोणाशी तरी, आणि जे काही तुझं सिक्रेट असेल ना ते पण तो ठेवणार आणि तो सजेशन इतके चांगले देतो की हो तू गाईड खूप चांगलं करतो की आहे किंवा केअरिंग नेचर असल्यामुळे की आहे शांत राहा किंवा तिथूनच सांगणार.
असं वगैरे. एक गोष्ट आहे आमच्या दोघांची जे आजपर्यंत मी कोणाला सांगितलेली नाही बरं आणि आम्हालाच माहितीये फक्त. अच्छा आता मला कळणार काही असो ना, आम्ही दोन्ही पण गॉसिप पार्टनर आहोत. अरे हो, काही झालं पोटात गोष्ट राहत नाही की थांब ना मी फोन करेन, मी माहिती असं झालं माहिती हिला कळलं की मला फोन कर असंच झालं. मैं तेरे को बताऊंगी, मैं तेरे को बताऊंगी, मेरे को समझ रहा है कुछ तो, मेरे को आया है कान पे कुछ, मैं बताऊंगी. ये भी हाँ मेरे को ना कुछ सुनाई दिया, तेरे को पता है क्या 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 बोल. पण बेस्ट पार्ट की ती गोष्ट इथून कुठेच जात नाही. विश्वास, ट्रस्ट आहे. ट्रस्ट. हा एक वेगळंच रिलेशन आहे गॉसिप मध्ये आमचा हळूच, आणि कुणाला खरंच माहिती नाही. ओके पण आता ना एक असतं की जरी तुम्ही एवढे जलब झालेलं असलं तरी एकाचं वर्चस्व कोणाचं तरी जास्त असतं की तो त्याचं ऐकतोच. तर तुमच्या दोघांमध्ये कोण कोणाचं जास्त ऐकतं? तो दरारा कोणाचा आहे दोघांमध्ये? हो ना, वेळ आल्यावर एकमेकांचं सिच्युएशन वर आहे अगं. कारण की कधी काही गोष्टी मला माहितच नसतात तेव्हा मला खरंच अमित गाईड करतो. इव्हन मला जर काही माहिती असतील गोष्टी तर मी अमितला सांगते की ऐसे सुनाई दे रहा, बी काय म्हणतात अवेअर ऑफ इट. आणि मोस्ट ऑफ द टाइम मला आठवतं ना हीच मला सांगते की अमित हे जास्त होतंय, जरा कंट्रोल. नाही पण आपलं ह्याच्यामध्ये पण मी कधी ओव्हर रिॲक्ट केलं तर होतो, पण तो आय नो काय घडतंय हे माझ्या बरोबर पण घडलेलं आहे. सो मी सांगतोय तुला की थांब जरा. सो सिच्युएशन वाईज आहे की ना प्रत्येक एकमेकांचं आहे. पण आता अर्थात खूप छान बॉन्डिंग असलं तरी कुठेतरी एक ना आपल्याला तक्रारी असतात. सो तुझी अमित विषयीची तक्रार काय असेल किंवा एक म्हणता अजूनपर्यंत त्याला सांगितली नाहीये पण ही तक्रार तुझी कायम असते, सांगितलीही असतील कदाचित, पण ही तक्रार अजूनही तुझी कायम आहे की हे अमित करत नाहीये, हे अमित करतोय जे करायला नाही पाहिजे, अशी कुठली तक्रार? तो आहे ना खूपच गोड आहे. एकतर तो सगळ्यांसाठी इक्वली केअर करतो, पण सगळे त्याच्या बाबतीत तेवढं इक्वली केअर करत नाहीत किंवा तेवढा सेम विचार करत नाही असं मला वाटतं. कारण की कधी कधी लुक्स आणि असे गेले की मला असं होतं अरे यार ही इज व्हेरी जेन्युअनली रिॲक्टिंग किंवा जेन्युअनली गाईड करतो किंवा काहीतरी सांगतो, पण काही असं होऊ शकतं की पटकन प्रत्येकाची मनस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे असं हा कोण आहे असं वगैरे पटकन केलं तर माझं होतं आम्ही नको ना तू सांगू, कशाला सांगतो, मला सांग ना, मी ऐकतेय ना, मी ऐकून घेईन. असं मला कधी कधी वाटतं की टू केअरिंग विच इज म्हणजे ते सगळ्यांसाठी नसतं. सो ते त्याने थांबवलं पाहिजे. ओके अमित, पॉइंट टू बी नोटेड. ओके तुला मोनिका विषयीची काही तक्रार आहे का? काय चेंज करावं असं वाटतं तिने तिच्या स्वभावात, तिच्या वागण्यात? मला जे वाटत होतं ना आधी ते मी ही जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हाही आमचं बोलणं खूप व्हायचं आणि तेव्हा ही म्हणते चल मी असं करणार नाही, आणि त्या सगळ्या चेंजेस मला आता दिसत आहेत तिच्यामध्ये. ओके सो आता मला तिला काही सांगायची गरज वाटत नाहीये. आता हळूहळू ही स्वतः शिकत जाते प्रत्येक गोष्ट. त्यामुळे तर मला एक एक गोष्ट तर कळतेच. हा मला आता असं सांगतोय बघ आता ही फेज येणार आहे, आता ही फेज होणार आहे, आता पुढचे बघ रात्र बघ आता कशी कारण माझ्यासोबत आता असं घडतंय की आता माझा मुलगा हेलिकॉप्टर आहे. ओके तो रात्री अपरात्री कधी तोंडावर लात येणार, बुक्का येणार, काही सांगता येत नाही. तर मला सांगतो थांब मी वो दिन आने वाला है. ओके पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला बॉन्ड स्ट्रॉंग होत जातोच, पण काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला सांगाव्याशा वाटतात, खास करून हक्काचा माणूस म्हणून. तक्रार तर झालीच, पण जर एक सल्ला द्यायचा असेल तर तू एक मोठी बहीण म्हणून काय त्याला सल्ला द्यावा असं तुला वाटेल? त्याला सल्ला देण्याची काही गरज नाहीये, अजिबात नाहीये अमित, काही गरजच नाहीये. तुला माहिती असतं की काय जनरल पण आणि ओव्हरऑल पण तो माझ्यापेक्षा असं नाही पण माझ्यापेक्षा खरंच मोठा आहे आणि मोर एक्सपिरियन्स्ड पण आहे. खूप सिरियल्स केल्या आहेत त्याने, खूप लोकांबरोबर इंटरॅक्शन केल्यामुळे त्याला माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे आता या सगळ्या याच्याबद्दल. मी मराठीमध्येच काम केलंय आणि हिंदी गुजराती सगळीकडे काम करून आले आहे, सगळ्या लोकांना भेटलेला आहे तो. त्यामुळे मला त्याला सल्ला द्यायची काही गरज आहे. आणि अजून म्हणजे रिदान तर 3-4 वर्षाचा आहे, त्यामुळे तो त्याच्यामध्येही माझ्या पुढे आहे. त्यामुळे तोच मला सल्ला, जो त्याचा सल्ला असेल तो मी ऐकला पाहिजे, कारण की तो आता माझ्यापेक्षा खूप जास्त पुढे आहे. त्यामुळे मला त्याला सल्ला द्यायची काहीच गरज नाही. त्यानेच मला सल्ले दिले पाहिजेत की थांब बाई ऐक मी करतो, मी एक्सपिरियन्स्ड आहे. पण असंही कुठली गोष्ट मोनिका ऐकत नाही आणि ती तुला सारखी रागावून सांगायची होती किंवा त्या गोष्टीसाठी तुला रागवावंच लागतं मोनिकावर, अशी कुठली गोष्ट आहे? खरंच नाही, मी तुला ते सांगितलं आता खूप चेंज झाली आहे आधीपासून. आधी अशी कुठली गोष्ट तिला डेस्परेटली रागाने सांगावी लागायची का? आधी ना ही खूप मुफट असायची आणि ती गोष्ट
कुठे ना कुठे ती गोष्ट कुठे ना कुठे लोकांसाठी जर ती मायनस असेल तर मला ती प्लस पॉईंट वाटते. ओके. कारण जर तुम्ही असं म्हणतात फाटक्या तोंडाचे आहात, जर तुमच्या मनात आहे तुम्ही सांगून टाकतात ना, ती माणसं खूप चांगली असतात. ती तुमच्या पाठीमागे काही बोलत नाही, जे काही आहे मनात तोंडावर सांगितलं आणि मोकळे. बरोबर आहे. सो अशी म्हणजे नाती खूप जास्त टिकतात. सो ती गोष्ट मला खरंच खूप आवडते. पण त्यासाठी मी हिला सांगतो नेहमी की समोरचा माणूस नेहमी चांगला विचार करणार नाही. ओके ओके. सो कुठे ना कुठे मी आहे तसा की मी समोरचा माणूस म्हणतो मी 2 मिनिटं ऐकून घेतो, तर रिॲक्ट करू की नको आता करावं लागेल फाट या वर्थ आहे की नाही तेवढं मला अजून वाटत नाही की म्हणजे ते ऍक्च्युली मी शिकलं पाहिजे की आता शिकली आणि ती जशी मोठी मोठी होत जाईल ना तसे पेशन्स वाढत जाते. पण वृंदाचा मामा म्हणून हा कसा आहे? अगं तू ऍक्च्युली दाखवला नाही आपण म्हणून नाही तर तू फुटेज घेऊ शकतेस इतका तिला घेतो हा. आणि प्राजक्ताताई आणि अमित या दोघांबरोबर तिचं एक छान असं बॉन्डिंग आहे. त्यांना बघून ती छान रिॲक्ट करते. म्हणजे बाकीचे पण आहेतच, म्हणजे आमची हेअर ड्रेसर आहे किंवा मेकअप पण आहे, पण ऍक्टर्स पैकी कोण जास्त घेतं तर अमित घेतो आणि प्राजक्ताताई घेते. त्यामुळे मामा ऍज तर तो म्हणजे प्रॉपर म्हणजे माझा जो भाऊ आहे अमित त्याचंही नाव अमितच. अरे वा. तर तिला मी तेही सांगते की 2 अमित मामा आहेत तुझे. तर एनिवे तर तो त्यांनी जेवढं नसेल घेतलं तेवढं अमितने घेतलेलं आहे. त्यामुळे तिचा तसा मामा म्हणायला गेला तर हाच आहे असं म्हणता येईल आपल्याला. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे वृंदा आतापासून मोठी झाली आहे. तिने मला दिवाळीचं गिफ्ट दिलंय वृंदाने. सो शी इज लाईक ती आतापासून मोठी आहे. मामाने अजून गिफ्ट द्यायचं बाकी आहे, तिचं गिफ्ट आधीच आलंय. थँक्यू वृंदा, थँक्यू सो मच. खूप झाड आहे, खूप खूप छान आहे. वृंदाकडनं यावर्षी दिवाळीचे गिफ्ट सगळ्यांनाच मिळालेले आहेत. सो आम्हालाही मिळालेले आहेत. सो हे खूप महत्वाचं आहे की वृंदाने आतापासूनच ती छान एक सुरुवात केलेली आहे आणि निमित्त खूप छान साधलंय. बरं आता माझ्याकडे असे काही प्रश्न आहेत जे एकमेकांविषयी तुम्हाला सांगायचे प्रश्नच विचारले ना. थोडेसे असे रॅपिड फायर टाइप क्वेश्चन्स आहेत. ओके. मोनिकाचा मूड खराब असल्यावर मोनिका पहिली गोष्ट काय करते? चिडते. फक्त चिडते आणि आणखीन काय रिॲक्ट करते? ते चेहऱ्यावरच दिसतं ती चिडलेली आहे. खाते. काय खाते? मी खात नाही, चिडते पण डोकं खाते. ओके. अमितचा मूड खराब असेल तर अमित पहिली गोष्ट काय करेल? अमित शांत होतो. पूर्णपणे शांत. आणि ते कळतं की ना वातावरण टाईट आहे गप्प. आणि काय एरवी तो खूप चिल असतो. चिल म्हणजे आम्ही इतकी मस्ती करत असतो, मिनिटाला आम्ही मस्ती करत असतो, पण कळतं की आता मूड खराब आहे, लांब राहिलं पाहिजे. ओके. ब्रेक मिळाल्यावर पहिली गोष्ट मोनिका काय करते? वृंदाकडे जाते. सो स्वीट. आणि अमित रूम मध्ये जाऊन त्याचं काम करत राहतो. ओके. मोनिकाच्या 3 बेस्ट फ्रेंडची नावं तुला सांगायची. एक तर आय थिंक हिची बहीणच आहे, हिची फ्रेंड, चांगली फ्रेंड. एक शूट मधली ऑन सेट नाही, खऱ्या आयुष्यातली पण नाही मला माहित नसते. आणि मला त्याचे त्या दिवशी भेटले होते पण मी त्यांची नावं विसरले. त्याचेही बेस्ट फ्रेंड तुला सांगायचे. प्रणव आणि श्रीकांत हे 2 माझे लहानपणीचे फ्रेंड्स आहेत. आणि मी भेटले त्यांना परवा. आम्ही नर्सरी पासून एकत्र आहोत. ओ वाव. आणि त्याची बायको पण होती बबिता. तर ते त्या सगळ्यांनी एक फॅमिली फोटो काढला आणि आय वॉज देअर. अच्छा. रिधानच्या बर्थडेला. आणि आम्हा दोघांच्या मुलांचं पेटनेम एकच आहे, निकनेम. ओ अच्छा. त्याचं नाव रुद्र आहे, त्याला रिद्धू म्हणतात. याचं रिद्धू म्हणतात. ओके. तर ते आणि ते नंतर येऊन माझ्याशी बोलले पण की त्याची बायको माझ्याशी बराच वेळ येऊन बोलत होती की ते दोघं कसे आहेत, लहानपणीचे फ्रेंड्स. आणि पण मी नाव विसरले. ओके ओके, नो इश्यू. तुझे फ्रेंड्स? संकल्पना आहे, माझी बहीण तर आहेच, संकल्पना आणि पूजा. ओके ओके. अमितचं फेवरेट फूड? दही किंवा मिल्क प्रॉडक्ट्स जे असतात किंवा गोड, हे त्याला भयानक आवडतं. म्हणजे बापरे, त्या दह्यावरून तर बापरे रामायण महाभारत व्हायचं. आणि गोड तर खूप आवडतं. म्हणजे त्याला प्रॉपर आणलं की मग त्याला भरपूर गोड, त्याच्यासाठी एक वेगळं आणायलाच लागतं. माझं एकच असतं, मी कोणताही शो करेन, तो हिंदी असेल, गुजराती असेल, कोणताही मराठी असेल, मी साईन करतानाच म्हणतो की मला जेवायला काही देऊ नका, मला चपाती आणि दही द्या. मी दिवसभर काम करेन तुमच्यासाठी. दही प्रेम, मला भाजी नको, काही नको, डाळ भात नको, मी मला चपाती आणि दही द्या, आय एम हॅपी. वाव, सो स्वीट. हिचा आवडता पदार्थ तुला सांगायचा? न आवडणारा पदार्थ भेंडी आवडते, जी मला आवडते.
तिला वांग ही आवडतं. असं न आवडणारा असं काही नाही, तू पदार्थ foodieच आहेस नाही. अर्थात, त्याच्यामुळे अरे काही नाही, प्रश्नच न नाहीये. आवडणारा वगैरे काही नाहीये माझं. करायला आवडतं. हो मी सगळं खाते. सगळं जाळलं, ती फूडी आहे त्याच्यामुळे चल ठीक आहे, माफ करूया. नवऱ्याने बनवणारा पदार्थ काही तर असेल. नवरा माझा लवकर काम करून ते बनवून खाऊ घाले तेच खूप. 1 तास लागतो मॅगी करायला. काय आवडतं पदार्थ? दे बाबा भूक लागली. ओके चला, शेवटचे 2 प्रश्न आहेत. अजून आहेत? हो, शेवटचे 2 प्रश्न आहेत. जर अमित समोर सेटवरच्या काही व्यक्ती आल्या तर पहिल्या जाऊन तो कुठल्या 2 व्यक्तींना भेटेल सेटवरच्या? सेटवरच्या 2 व्यक्ती आल्या हा, तर कोण मग 2 व्यक्ती? सगळ्या व्यक्ती असतील, त्याच्यातल्या अमितच्या समोर सगळे एकत्र आले तर तो पहिल्या कुठल्या 2 व्यक्तींना जाऊन भेटेल? तो मला येऊन भेटेल. ओके. आणि मे बी पूर्ण आजी. Exactly, मीच म्हणणार होतो. पूर्ण आजी. ओके. सेम मोनिका सेटवर आली आहे, सगळेच समोर असतील तर कुठल्या 2 व्यक्तींना जाऊन सगळ्यात पहिले भेटेल? मला आणि पूर्णाजी असेल तर पूर्णाजी. ओके, वाव, या बाबतीत दोघांचंही कॉमन आहे. नाहीतर विमल. हा, विमल. ओके, दोघांनी फोन मध्ये एकमेकांची नावं काय सेव्ह केली आहेत? अमित मोनिका. भानुशाली. नॉर्मल आहेत, असं काही हे नाही नाही. नाही नाही. ओके, कूल. अमित भानुशाली असं प्रॉपर. असं प्रॉपर नाव आहे तुझंही? मोनिका. मोनिका डबळे. हा, त्याचा आणि फोटो वगैरे येतो माझ्या ह्याच्यावर. आयफोनचं ते आहे हो, ना. आयफोनचा आहे तो. ओके, कूल. जाता जाता शेवटचा प्रश्न असा आहे की मोनिका कुठल्या गोष्टीशिवाय राहू शकत नाही आणि अमित कुठल्या गोष्टीशिवाय राहू शकत दोन्ही फोन शिवाय राहू शकत नाही. दोघांचंही आता सध्याचं आहे. त्यावरतीच पोट चालतं जरा. आणि रिदान रिदान आणि वृंदा. आणि वृंदा. येस. येस. सो आता जशी तुमच्या दोघांची केमिस्ट्री, आय होप काही दिवसांनी आम्हाला थोडीशी वृंदा मोठी होईल तेव्हा वृंदा आणि रिदानचंही एक छान बॉन्डिंग आम्हाला पाहायला मिळेल. तुला आता मी काय सांगू, कालच रात्री फोन झालाय, त्याच मला शाळेत जायचं. पूर्ण कन्वर्ट करतायत त्या शाळेसाठी. इतकं फोर्स करतायत की तिथेच घाल, कारण की मी जिथे राहते तिथेच आहे ती शाळा. तर माझं लिटरली 50-50 होतं, आता 70 झालंय. मी चिन्मयला पण काल म्हटले, मला असं वाटतंय आपल्याला 30 बरोबर वाटते शाळा. आम्ही तेवढ्या कॉन्फिडन्सनी मला सांगतोय. श्रद्धा मला कन्व्हिन्स करत होती. ओके. त्यामुळे लवकरच दिसेल एकदम पण वृंदा खरंच आणि तू गेलीस ना तिथे, तिकडच्या वाईब्स अशा आहेत ना, तुला वाटेल की नाही ही शाळा. ओके, आणि माझ्या मते काही दिवसांनी मग मला वृंदा आणि रिदान या दोघांचा एक भाऊ बहिणीचा इंटरव्ह्यू करायला लागेल असं वाटतं. नक्कीच नक्कीच नक्कीच. सो येस, थँक्यू सो मच इतका वेळ दिलात मला त्यासाठी. Thank you. आणि भाऊबीजेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं नातं असं छान गोड टिकून राहू दे आणि दरवेळेला आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू करायला मिळू द्या. हाच बॉन्ड कायम असू द्या. थँक्यू. Thank you. Happy Happy Diwali. Diwali. Happy Happy Diwali.